अतिशय महत्वाची आणि आनंदाची बातमी आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान NHM रायगड अंतर्गत रिक्त पदासाठी मोठी भरती जाहीर झालेली आहे. मैत्रिणींनो, तुमच्यासाठी जर तुम्ही आरोग्य विभागात नोकरीच्या शोधात असाल तर रायगड जिल्ह्यामध्ये काम करण्याची इच्छा असाल तर तुम्हाला अतिशय आणि अत्यंत महत्वाची आणि आनंदाची बातमी, राष्ट्रीय आरोग्य अभियान रायगड अंतर्गत तुम्हाला सरकारी यंत्रणेसोबतच काम करण्याची संधी मिळणार आहे. त्याचप्रमाणे भरपूर अशी पदे आहेत. रायगड जिल्हा एकात्मिक आरोग्य कुटुंब कल्याण सोसायटी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. त्याचप्रमाणे 2026 अंतर्गत ही नवीन भरती पद मंजूर करण्यात आलेली आहे. निवड कंत्राटी पद्धतीने ही भरती आहे, पण भरपूर असं पेमेंट दिलं जाणार आहे. निवड प्रक्रिया करण्यात आलेली आहे. 29 जून 2026 या कालावधी साठी ही नियुक्ती केली जात आहे. तर तुम्हाला भरपूर असं पेमेंट भेटणार आहे. भरपूर अशी पदे आहेत. स्टाफ नर्स, ANM, GNM, BSc नर्सिंग तसेच MPW सर्व पदे यामध्ये भरली जाणार आहेत. या भरतीमध्ये आरोग्य विभागातील वेगवेगळ्या पदासाठी ही भरती केली जात आहे. त्याचप्रमाणे स्टाफ नर्स पुरुषासाठी सुद्धा ही जागा उपलब्ध आहे. MPW आरोग्य आणि आपला दवाखाना योजनेअंतर्गत ही पदे भरली जात आहेत. त्याप्रमाणे लॅब टेक्निशियन आणि BPHU कार्यक्रमांतर्गत ही पदे भरली जात आहेत. इतर तांत्रिक पदे, फार्मासिस्ट पदे आहेत. त्याचप्रमाणे डेंटल टेक्निशियन आहे, फिजिओथेरपिस्ट आहे, आयडिओलॉजिस्ट आणि विविध कन्सल्टंट या पदांचा यामध्ये समावेश आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान रायगड भरती 2026 जाहिरातीनुसार एकूण टोटल 145 साठी ही पूर्ण पद भरती होत आहे. त्याचप्रमाणे मैत्रिणींनो, स्टाफ नर्स MPW 48 पदे आहेत आणि नर्स 13, MPW 35 याप्रमाणे टोटल 48 पदे आहेत. BPHU अंतर्गत पदे कीटक शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञ 51 पदे आहेत. त्याचप्रमाणे प्रयोगशाळा म्हणजे लॅब टेक्निशियनचे 6 पदे आहेत. विविध समन्वय आणि व्यवस्थापकचे 9 पदे आहेत आणि तांत्रिक वैद्यकीय पदे आणि फार्मासिस्ट पदे 31 आहेत. टोटल मिळून 145 पदे होत आहेत. छान अशी भरती आहे, सुवर्ण संधी आहे. सर्वांनी अर्ज करावा आणि त्याचप्रमाणे नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करावा. शैक्षणिक पात्रतेनुसार उमेदवारांना अर्ज करता येणार असून पदानुसार मानधन तुम्हाला 18,000 रुपयापासून ते 40,000 रुपयापर्यंत निश्चित मानधन करण्यात आलेले आहे. पदानुसार तुम्हाला मानधन दिले जाणार आहे. ही सर्व पदे कंत्राटी स्वरूपाची असून एकूण रिक्त पदाची संख्या मोठी आहे. त्यामुळे सर्वांनीच अर्ज करा आणि या पदासाठी तुम्ही जर योग्य असाल तर तुमची निवड नक्कीच केली जाणार आहे. त्याचप्रमाणे मैत्रिणींनो, अर्ज सादर करण्याची पद्धत आणि ठिकाण अशी आहे की या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. प्रत्यक्ष जाऊन अर्ज सादर करायचा आहे. NHM रिक्वायरमेंट 2026 च्या वेळापत्रकानुसार तुम्हाला अर्ज स्वतः जाऊन तिथे द्यायचा आहे. घेऊन खालील पत्त्यावर तुम्ही हजर राहायचं आहे. अर्ज स्वीकारण्याचं ठिकाण तुम्हाला आहे राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय रायगड जिल्हा परिषद अलिबाग कुटेबाग जिल्हा अधिकारी कार्यालयाजवळ अलिबाग जिल्हा रायगड. हे तुमच्यासाठी तिथला ऍड्रेस आहे. सर्व आपले स्वतःचे कागदपत्र घेऊन तिथे हजर राहायचे आहे. महत्वाच्या तारखा आणि वेळ असा आहे की पदानुसार अर्ज स्वीकारण्याच्या तारखा वेगवेगळ्या दिलेल्या आहे. दिनांक 12 जानेवारी 26 रोजी स्टाफ नर्स MPW आणि लॅब टेक्निशियन बोलवलेले आहे. त्याचप्रमाणे 13 जानेवारी 26 रोजी विविध फार्मासिस्ट, डेंटल्स आणि तांत्रिक पदे स्वीकारली जाणार आहे. वेळ सकाळी तुमची 10 ते दुपारी 12 वाजेपर्यंतच अर्ज स्वीकारण्याची वेळ आहे आणि त्याचप्रमाणे 12 वाजेनंतर आलेल्या अर्जाचा विचार घेतला जाणार नाही. वयोमर्यादा आणि फी या पदासाठी अर्ज करणाऱ्या खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्ष राखीव ठेवण्यात आलेला आहे आणि 43 वर्ष आहे. मात्र रुग्णसेवेशी संबंधित पदासाठी वयोमर्यादा 65 वर्षापर्यंत शिथिल करण्यात आलेली आहे. तुम्हाला डिमांड ड्रॉप जोडण्याचं अनिवार्य आहे. खुल्या प्रवासासाठी 150 रुपये आहे आणि राखीव साठी 100 रुपये आहे. त्याचप्रमाणे तुमची निवड
थेट गुणांच्या आणि मुलाखतीद्वारे होणार आहे. तुमचे शैक्षणिक अर्हता व शेवटचे गुण अनुभव यावर आधारित आहे. मेरिट लिस्ट तयार करण्यात येईल. अनुभवासाठी प्रत्येक वर्षाचे 6 गुण असणे आवश्यक